आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तेजू, तुझी समधी औषधं आणि दुधात टाकून प्यायची पावडर आणि पैशाचं पाकिट ही समध ह्यात टाकलंय मी, पण तरी बी काय राहिलं असेल तर तू जरा एकदा विचार करून बघतीस का? नाही ग आत्या, सगळ्या आठवणींनी दिलंयस तू। चला 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 चला, आमची बी तयारी झाली, चला। मालक, काय झालं? डॅडी तुम्ही कुठे निघालात? वा 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 सुनबाई, तुम्ही एवढ्या स्वार्थी असाल असं वाटलं नव्हतं आम्हाला। तिकडे तुळजाचा नवीन दवाखाना सुरू होणार आहे, सगळा आनंदी आनंद असणार आहे आणि त्यात सामील व्हायला तुम्ही एकट्याच जाणार हा? विसरू नका, ती तुमची वहिनी होण्या अगोदर आमची लेक आहे। नाही पण आता तुमचा मान मोठा आहे, तुम्हीच सांगा, या आनंदात सामील व्हायला आम्ही बी आलो तर चालेल का? डॅडी असं का विचारताय तुम्ही? विचारावं लागतं सुनबाई, विचारावं लागतं। केलेल्या चुकांचं वजन डोक्यावर असलं ना का परवानगी घ्यावी लागते। तिची सगळी कागदपत्र, तिची डिग्री सगळं जाळून टाकलं आम्ही। नाही पण आता आम्हाला या सगळ्या वाईट आठवणी पुसून टाकायच्या आहेत। आम्हाला आमच्या लेकीच्या डोळ्यातला आनंद बघायचा आहे। डॅडी जुन्या गोष्टी आठवून नका त्रास करून घेऊ आता तुम्ही। झालं गेलं सगळं विसरून जा। विसरलो सगळं विसरलो। चला तुम्ही सुद्धा सोबत। दादाचा आत्ताच फोन येऊन गेला, तो वहिनीला घेऊन पोहोचतच असेल। सुनबाई, आम्हाला चला म्हणून तुम्ही आमच्या डोक्यावरचा लय मोठा भार हलका केलाय। आज त्यांची आई असती किती आनंद झाला असता तिला। हो, आमचा चूर एवढा अभिमानानं भरून येतोय, त्यांनी तर गावभर पेड वाटला असतं ना। हो बघितलं का, आपल्या तुळजाचा नवा दवाखाना सुरू होतोय ना। डॅडी आज एवढ्या आनंदाच्या दिवशी तुमच्या डोळ्यात पाणी? नाही 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 सुनबाई, आनंदाचे अश्रू आहेत। चला चला चला, उशीर होतोय, चला। किती खोटारडाई हो माणूस। सूर्या, अरे किती मेहनतीने तू ही समध उभा केलेस आणि ह्या माणसानं तिथं येऊन तुमच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नये म्हणजे झालं। ये नाही सत्या, आज नको। उद्या बापाने सकाळी पूजा ठेवली घरात, आजच ताकीद दिली आहे। उद्या घरात टायमिंगवर पाहिजे चिरंजीव। जर घरात टायमिंगवर गेलो नाही ना मी, चांगली चामडी सोलून काढन माझी। तो बाप तुला घाबरवतोय, तू घाबरतेस वे? आता लहान आहेस का? आता थोड्या दिवसांनी छोटी छोटी लेकर वाटाल तुला, तरी घाबरतेस वे? कसं आहे ना सत्यजितराव, ज्याच्या बापाकडे आयुष्यभर पुरल अशी इस्टेट असते का नाही, त्याला सगळं ऐकून घ्यावं लागतं। करेक्ट। तुला काय वाटलं मी माझ्या बापाला घाबरतो? अजिबात नाही। हे सगळं ऐकून घेतोय ना ते फक्त पैशासाठी। माझे हात दगडाखाली अडकलेत ना रे। बाकी सगळेत ना त्यांच्या तावडीतनं सुटून गेले, पण ती तुळजा तिचं एकदम व्यवस्थित चाललंय बघ। तुला माहितीये, मोठा दवाखाना खोलते आता ती। आता गावातली लोक सगळी तिला इज्जत देणार। मला एक सांग, तिची एवढी मजल झालीच कशी? अरे तिची कसली मजल, तो आहे ना तिचा नवरा सूर्यकांतराव, पायाखाली भिंगरी बांधली, भिंगरी त्याच्या। अरे थांबतच नाही रावतो। ही दवाखान्याची आयडिया आणि त्याच्या मागचे कष्ट आहेत ना, हे फक्त त्याचेच आहेत। ए, त्या सूर्याचं नाव माझ्या पुढे घेऊ नको काय? आबरू काढली त्यानं माझी, त्याला सोडणार नाही मी। तुझा दाजी असला ना तरी मी नाही मानत त्याला दाजी, आणि तसंही माझ्या डोक्यात जातो तो। अजून जाणार आहे, अजून तुझ्या डोक्यात जाणार आहे देऊ। ते दवाखान्याचं फॅड जर सक्सेस झालं तर तुझ्या डोक्याला अजून ताप होणार आहे शत्रू। म्हणजे तुझी बहीण आधीच डोक्यानं हुशार आहे। नाही, आधी तिचा इन्कमचा प्रॉब्लेम होता ना, आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला।
गावातल्या दवाखान्यापासून केलेली सुरुवात मोठ्या दवाखान्यापर्यंत जाऊन थांबू नये म्हणजे मिळवलं. नाही मला काय वाटतं माहिती का शत्रू, तुझ्या हातात नाही ना सगळ्या गोष्टी अशा निष्ठून चालल्यात. ए अशा कशाने सटतील बरं. मग आता पातूर काय झाले, आता पातूर काही वेगळे झाले का? हं? तू बसलायस त्या बापाच्या जीवावर, तो सूर्या दर वेळेला तुझ्या हातावर तर्री देऊन जात. तुझ्या बापाकडे लय ताकद आहे, पण सूर्यान तुझ्या पुढे त्याची काय चालत नाही. पण आता तर दवाखाना टाकलाय, आता त्या दवाखान्यात दोघं बी तुझ्या बापापेक्षा जास्त पैसे कमावत्या आणि गावात माडीवर माडी चढावत्याल. काय किंमत राहील तुझी, काय किंमत राहील? अवघड गड्या. उतर अरे उतर तर. काय झालं, इथे का गाडी थांबवलीस? आता इथून पुढं ना तुझ्यासाठी लय मोठं सरप्राईज आहे. अरे पण हे बघ तू थांब इथंच थांबायचं, हलू नको. मी आलो लगेच, थांब. सूर्य काय सुरू आहे मला सांगशील का? तुझा तुला लय प्रश्न पडतात बघ. तू चल की चल. अरे पण काय झालं हे तरी सांग मला. आता डोळ्याने बघशील तुझ्या. चल थांब. सूर्य अरे काय चाललंय हे सगळं? चल सूर्या काय चाललंय मला सांग तरी ऍटलीस्ट. चल तरी, थांब ना. काय एवढी काय लागली तुला? चल सूर्य अरे काय काय चल कर तरी, चल. आलंच आलंच. थांब 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 थांब. बस थांब. सूर्य अरे काय हे सगळं? डॉक्टर तुळजा मॅडम, तुमचं या घरात नव्यानं स्वागत आहे. सूर्य अरे पण काय हे सगळं?